नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण या ठिकाणी इतिहासाची ही जी सिरीज आहे ती अभ्यासत आहोत। या सिरीजच्या माध्यमातून आपला उद्देश काय आहे तर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुमच्याकडून करून घेणं हे यामागचा आपला उद्देश आहे। ठीक आहे, परीक्षेमध्ये कसा जरी प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यावं। त्याचप्रमाणे काय, जितके जास्त प्रश्न आपल्या नजरेखालून जातात तेवढ्याच काय होणार आहेत तर आपल्या चुका ज्या आहेत त्या तिथं टळणार आहेत आणि आपल्या चुका इथंच टळतील आणि परीक्षेमध्ये काय तर उत्तरापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला पोहोचता येणार आहे। जर इथं चुका झाल्या तर चालणार आहे, ठीक आहे। इथं चुकला तर आपल्याला काय मिळतं की का चुकलं याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आणि त्याचं बरोबर उत्तर सुद्धा तुम्हाला काय तर या ठिकाणी मिळत असतं। त्यामुळं सराव जो आहे तो तुमचा कसा होईल, अगदी योग्य असा त्या ठिकाणी परफेक्ट असा सराव जो आहे तो या ठिकाणी तुमचा होणार आहे। इतिहासाचे हे संभाव्य प्रश्न उत्तरे आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत। नाव जरी अतिसंभाव्य असलं तरी याच्यातून तुमचा काय होणार आहे, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव इथं आपण करून घेत आहोत। टार्गेट काय केलेले आहे आपण तर कंबाईन आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला टार्गेट करून आपण ही सिरीज जी आहे इथं सुरू केलेली आहे। ठीक आहे, महत्त्वाचं लेक्चर असणार आहे। रोज संध्याकाळी 7:30 आपलं हे लेक्चर होत असतं। सर्वांनी टायमिंग लक्षात ठेवायचा आहे। त्याचबरोबर बघा, जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक बॅच घेऊन आलेलो आहोत। ठीक आहे, बॅच जर आपण बघितली कशी आहे, फास्ट ट्रॅक प्रिलिम्स बॅच। ठीक आहे, फास्ट ट्रॅक असणारी बॅच असणार आहे, जिचा कालावधी काय आहे मित्रांनो तर 90 दिवस इतका या बॅचचा कालावधी असणार आहे। या 90 दिवसामध्ये तुमचा जो काही सर्व अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे तो याच्यामध्ये पूर्ण करून दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे बॅचचे वैशिष्ट्ये काय आहेत बघा, एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता। ठीक आहे, एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता। त्याचप्रमाणे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला याच्यामध्ये मिळतील। त्याचबरोबर दर्जेदार हस्तलिखित नोट्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत। PYQ असणार आहेत। त्याचप्रमाणे डिजिटल बोर्डवर लेक्चर असतील। परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार लेक्चरची मांडणी जी आहे ती तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे। त्यासाठी महत्त्वाची बॅच आहे। मग फीस काय आहे या बॅचची? या बॅचची फीस 3000 आहे। मात्र पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी 1999 इतकी फीस असणार आहे। ठीक आहे, जे पहिले 300 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 1999 रुपये फीस असणार आहे। लक्षात ठेवा, आपलं अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे। या ऍप्लिकेशनवर तुम्ही काय करू शकता तर त्या ठिकाणी ही बॅच जी आहे तुम्हाला मिळून जाईल। ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा। काही अडचणी जर आली असतील तर खाली नंबर दिला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। ठीक आहे, पुढे बघा, जे काही ज्यांना स्पेशल बॅच हवी, भारताचा भूगोल किंवा स्पेशल अर्थशास्त्राची बॅच हवी, यासाठी सुद्धा काय तर ही बॅच त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, ज्याची फीस आहे फक्त 499 रुपये। ठीक आहे, दोन्ही बॅचची फीस काय आहे 499 रुपये आहे। ही आहे बॅचची वैशिष्ट्य, ज्याच्यामधून तुम्हाला किती वेळा लेक्चर्स वगैरे बघता येतील। त्याचप्रमाणे हे सुद्धा बॅच तुम्हाला कुठे मिळेल, आपल्या ऍप्लिकेशनवर मिळणार आहे। बघा, आपण काय अभ्यासलेलं होतं आजच्या लेक्चर मध्ये, या स्वातंत्र्य चळवळीमधलं महाराष्ट्रातलं काय योगदान होतं याचा आपण आज अभ्यास केलेला आहे। कशाचा? स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचं जे काही योगदान आहे त्याचा आपण आज अभ्यास केलेला आहे। स्वातंत्र्य चळवळ आणि महाराष्ट्र, ठीक आहे, महत्त्वाचं आहे। या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्राचा सुद्धा काय आहे तर मोठा वाटा आहे, मोठं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। जे जे काही चळवळी झालेल्या होत्या त्या बऱ्यापैकी जर चळवळी बघल्या तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये जो काही प्रतिसाद आहे त्या चळवळीने त्या ठिकाणी मिळालेला होता। जे काही राष्ट्रीय नेते होते त्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये प्रमुख नेते जर आपण बघितलं तर आपल्याला महाराष्ट्राच्या या भूमीला लाभलेले होते आणि यांच्या माध्यमातूनच काय तर पुढच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य जे आहे ते मिळालेलं आहे। याचाच आज आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। सुरुवातीला आपण थोडक्यात समजून घेऊयात, जे थोडंसं रिवाइज करून घेऊयात, त्यानंतर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात। आता बघा, असहकार चळवळ जर आपण बघितलं, असहकार चळवळ सुरू होण्याची जी काही पार्श्वभूमी होती ती नेमकी काय होती तर बघा, काय काय घटना झालेल्या होत्या। ज्या रोलेट ऍक्ट आलेला होता त्याला इथं विरोध झालेला होता। त्याचप्रमाणे जालियनवाला बाग हत्याकांड झाली होती, त्यामुळे इथल्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण झालेला होता। त्याचप्रमाणे 1919चा कायदा आला होता, पण तो कायदा तेवढा परिणामकारक नव्हता। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, इथले जे काही मुस्लिम लोक होते यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या होत्या। का भावना दुखावल्या गेल्या होत्या? कारण की जो काही तुर्कस्तानचा खलिफा होता, ज्याला सर्व जे काही मुस्लिम बांधव आहेत ते काय मानतात, आपला धर्मगुरू मानतात, मग त्याचं जे काही खलिफा पद आहे ते त्या ठिकाणी धोक्यात आलेलं होतं। त्यामुळे सुद्धा या भारतीय मुस्लिम बांधवांनी काय केलं होतं तर भारतामध्ये खिलाफत मुवमेंट जी आहे तिला सुरुवात केली होती, ज्याचा पाठिंबा जो आहे ज्याला गांधीजींनी सुद्धा पाठिंबा दिला होता आणि त्याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी गांधीजींकडे देण्यात आलं होतं। मग ह्या ज्या काही घटना झाल्या होत्या,
जसं की जालियनवाला बाग, रॉलेट ऍक्ट आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं 1919चा कायदा, मग याचा जो काही परिणामकारकता आहे या कायद्यांची, यामुळे भारतीयांचं काय होत होते, मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ब्रिटिश करत होते. मग आता काय, आता अशी वेळ आलेली आहे की सरकार सोबत काय असहकार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे गांधीजींनी काय केलं होतं, एक तारीख त्या ठिकाणी दिलेली होती, जी तारीख काय होती, 1 ऑगस्ट 1920 या दिवशी काय होणार होतं, या असहकार चळवळीला त्या ठिकाणी सुरुवात होणार होती. तत्पूर्वी जर आपण बघितलं, एक अधिवेशन झालं होतं, कुठलं, नागपूर मधलं, ठीक आहे, 1920 मध्ये नागपूरमध्ये अधिवेशन झालेलं आहे. या नागपूर मधल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल तुम्हाला, ठीक आहे. अध्यक्ष कोण आहेत, सी राघवाचार्य आहे, ठीक आहे. सी राघवाचार्य काय आहेत, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. आणि याच अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं, चित्तरंजन दास यांनी काय केलं होतं, तर त्या ठिकाणी या असहकाराचा जो काही ठराव आहे तो मांडलेला होता. काय केलं होतं यांनी, चित्तरंजन दास यांनी या अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये असहकाराचा जो काही ठराव आहे तो त्या ठिकाणी त्यांनी इथं मांडला. आणि या ठरावाला काय मिळालेली आहे, मान्यता मिळालेली होती. आणि पुढच्या काळामध्ये 1 ऑगस्ट 1920 ही तारीख जी आहे ती निश्चित करण्यात आलेली होती. कशाची, तर या असहकार चळवळीच्या सुरुवात करायची होती. कधी, 1 ऑगस्ट 1920 रोजी. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं अधिवेशन आहे. ज्या अधिवेशनामध्ये असहकारचा ठराव काय करण्यात आला होता, संमत करण्यात आला होता. तत्पूर्वीच म्हणजे काय, 1920 मध्ये सुद्धा काय झालेलं होतं, तर एक काँग्रेसचं खास अधिवेशन भरलं होतं, ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. या 1920 मध्येच काय झालेलं आहे, 2 अधिवेशन भरलेले आहेत. एक अधिवेशन जर आपण बघितलं तर कोलकाता या ठिकाणी झालं होतं, ज्याचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, लाला लजपत राय होते त्या ठिकाणी. हे अधिवेशन कसं होतं, खास अधिवेशन, विशेष अधिवेशन त्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. तिथं सुद्धा असहकाराचा ठराव मांडण्यात आला होता. मात्र तिथं काय करण्यात आलेला आहे, याला विरोध करण्यात आलेला आहे. काय, तर त्या ठरावाला विरोध झालेला होता, तो संमत होऊ शकला नव्हता. मग काँग्रेसचं जे काही वार्षिक अधिवेशन भरायचं डिसेंबर महिन्यामध्ये, त्या अधिवेशनामध्ये पुन्हा मांडला गेला आणि तिथं त्याला काय मिळालेली होती, तर तिथं त्याला त्या ठिकाणी पाठिंबा मिळाला आणि पुढे चळवळ जी आहे ती सुरू झालेली होती. मग आता बघा, महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, मग महाराष्ट्रातले कोण कोण प्रमुख नेते या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये सापडतात, कशामध्ये, या चळवळीमध्ये. तर लक्षात ठेवा, शिवराम परांजपे आहेत, गंगाधर देशपांडे आहेत, काकासाहेब खाडिलकर आहेत, वासुकाका जोशी आहेत, हरिभाऊ फाटक आहेत आणि चिंतामणराव वैद्य आहेत. हे काय आहेत, महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत. त्यानंतर बघा, याशिवाय अजून काही लोक होते, ज्या लोकांनी काय केलं होतं, तर या लोकांनी स्वतःच्या मर्जीने त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. मात्र काही असेही त्या ठिकाणी व्यक्ती होते ज्यांनी काय केलं होतं, स्वतःच्या इच्छेविरुद्ध फक्त काँग्रेसची प्रतिष्ठा त्या ठिकाणी कुठेतरी राखली गेली पाहिजे या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं, या असहकार चळवळीला पाठिंबा दिला होता. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी असहकार चळवळीला पाठिंबा कोणी दिला होता. बघा, अण्णासाहेब बोपटकर आहेत, न.चि. केळकर आहेत, बॅरिस्टर M.R. जयकर आहेत. यांनी काय, तर स्वतःच्या इच्छेविरुद्ध काय केलं होतं, या ठिकाणी काँग्रेसची प्रतिष्ठा राखण्यासाठी पाठिंबा दिला होता. पुढे बघा, काही लोकांनी काय केलं आहे, आपलं जे काही न्यायालयीन, आता हा जो काही असहकाराचा कार्यक्रम होता, या असहकाराच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले होते. ज्याच्यामध्ये काय होतं, सरकारी पदव्यांचा त्याग करणे, राष्ट्रीय शिक्षण आहे, स्वदेशी वस्तूचा पुरस्कार आहे, परदेशी वस्तूंवर बहिष्कार आहे, मद्यपान निषेध सुरुवातीला नव्हतं, मात्र महाराष्ट्रातल्या व्यक्तीने काय केलं होतं, मद्यपान निषेध हा गांधीजींचा आवडता विषय होता, त्यामुळे त्या ठिकाणी हा विषय सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये घेतलेला होता. मग आता त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, सरकारी नोकऱ्यांचा त्याग. मग आता काही लोक असे होते, त्यांनी काय केलं आहे, आपल्या सरकारी नोकऱ्यांचा त्याग केलेला नव्हता, ठीक आहे. ज्याच्यामध्ये बघा, बॅरिस्टर जयकर आहेत, अण्णासाहेब भोपटकर आहेत, यांनी काय केलं होतं, आपलं न्यायालयीन कामकाज जे आहे ते चालू ठेवलेलं होतं. यांनी आपल्या वकिलीचं त्यागपत्र दिलेलं आहे का, तर आपल्या वकिलीचं त्यागपत्र यांनी दिलेलं नव्हतं, कारण की यांच्यासोबत खूप साऱ्या पेंडिंग केसेस होत्या. त्यामुळे यांनी काय केलं होतं, आपलं न्यायालयीन कामकाज जे आहे हे असहकार चळवळीच्या दरम्यान सुरूच ठेवलेलं होतं. हे 2 नावं लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा, सरकारी शाळा आणि महाविद्यालयांवर सुद्धा काय करण्यात आला होता, बहिष्कार टाकण्यात आला होता. मग पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या नावाने काय करण्यात आले होते, एक महाविद्यालय सुरू करण्यात आले होते, ज्याच्यामध्ये 87 विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत होते. त्यानंतर बघा, काही शिक्षक आहेत जे या शाळांमधून काय करायचे, तर शिकवण्याचं काम केलं आहे. यांनी काय केलं होतं, सरकारी शाळा म्हणजेच काय, ब्रिटिशांच्या जे काही शाळा होत्या त्या सरकारी शाळांवर बहिष्कार टाकलेला होता. मग बहिष्कार टाकल्यानंतर यांनी काय केलं होतं, राष्ट्रीय शाळांमधून शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. शंकरराव जावडेकर आहेत, विप्र लिमये आहेत, बाची लागू आहेत, सखाराम भागवत आहेत, सदा कान्होजी आहेत, हे शिक्षक जे आहेत ते महत्वाचं आहे. असहकार चळवळी दरम्यान यांनी काय केलं होतं, आपल्या सरकारी शाळांचा बहिष्कार टाकला होता आणि इकडे राष्ट्रीय शाळांमधून शिक्षण द्यायला सुरुवात केलं होतं. मग हे कोणत्या गावचे होते,
इथं सुद्धा तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जाईल, त्यासाठी हे महत्वाचं असणार आहे. पुढे बघा, सविनय कायदेभंगाची चळवळ आहे. ठीक आहे, मग आता ही जी काही असहकार चळवळ होती ती चौरी चौरा घटनेनंतर काय झाली होती, स्थगित झालेली होती. मग पुढच्या काळामध्ये काय झालेलं आहे, सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली होती, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मोठा वाटा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये गांधी टोपी हे काय होतं, तर या चळवळीचं प्रतीक मानलं गेलेलं होतं. मग बघा, दांडी यात्रेपासून काय झालं होतं, तर या सविनय जे काही कायदेभंगाची चळवळ आहे, या सविनय कायदेभंगाच्या चळवळीला दांडी यात्रेपासून त्या ठिकाणी आपल्याला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं. गांधीजी दांडी या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी तिथं त्यांनी नमक उचललं आणि कायद्याचा भंग केला, आणि खऱ्या अर्थानं या कायदेभंगाच्या चळवळीला काय झाली होती, संपूर्ण भारतामध्ये सुरुवात झाली होती. मग यावेळेस गांधीजी सोबत किती 78 अनुयायी होते, ज्यापैकी 13 अनुयायी कुठले होते, महाराष्ट्रीयन होती, लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाईल, इथं प्रश्न आलेला नाही की महात्मा गांधीजींसोबत जे अनुयायी होते ते अनुयायी कोण होते, तुम्हाला इथं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. बघा, पंडित खरे आहेत, गणपतराव गोडसे आहेत, बाळासाहेब खैरे आहेत, केशव हरकारे, विनायकराव, अवंतिकाबाई गोखले, जमनलाल बजाज, दना बांदेकर, सका पाटील, हरिभाऊ मोहाणी, दत्ताजी तामाणे आणि शामराव पाटील. हे 78 अनुयायींपैकी 13 अनुयायी काय, तर हे महाराष्ट्रातले होते. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची, पुढच्या काळामध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं एक जे आपण सकाळच्या आपल्या बॅच मध्ये शिकलेलो होतो त्याचा थोडासा आपण ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे, आणि यावरच आधारित जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला इथं आता अभ्यासायला मिळणार आहेत. बघा, पहिला प्रश्न काय आहे तुमच्या समोर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणावयाचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केलेलं आहे असं आपल्याला विचारले. ठीक आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय स्त्रियांना आणण्याचं काम प्रथम पुढीलपैकी कोणी केलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, अॅनी बेझंट यांच्यापैकी हे काम जे आहे ते सुरुवातीला कोणी केलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. यस, महत्वाचं आहे. बघा, प्रश्न आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं, भारतीय स्त्रियांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणण्याचं काम कोणी केलेलं आहे, महात्मा गांधी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, महात्मा गांधींनी काय केलं आहे, तर खऱ्या अर्थाने स्त्रियांना या चळवळीमध्ये आणण्याचं काम केलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा आन्सर कसा असेल, अगदी बरोबर असेल. आता इथं महात्मा फुले सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले लक्षात ठेवा महत्वाचे समाज सुधारक आहेत. आता बघा, इथं महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा गांधींनी काय म्हणलेलं होतं ज्योतिबा फुलेंना, तर बघा खऱ्या अर्थाने महात्मा कोण होते, तर ज्योतिबा फुले होते. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे महात्मा गांधींनी, तर खऱ्या अर्थाने महात्मा कोण होतं, तर ज्योतिबा होते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोणी, महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. स्टेटमेंट लक्षात ठेवा. ज्योतिबा फुले यांच्यावर जर आपण बघितलं, सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे. कशाची, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. ज्या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र काय होतं, दीनबंधू होतं, लक्षात ठेवायचं आहे. कृष्णराव भालेकर यांचं हे वृत्तपत्र आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, या वृत्तपत्राच्या पहिल्या महिला संपादक कोण आहेत, तर तानुबाई बिर्जे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. कोण, तानुबाई बिर्जे ह्या याच्या पहिल्या महिला संपादक आहेत, आणि भारतातल्या पहिल्या दलित महिला संपादक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे ओळखलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. सरोजिनी नायडू, लक्षात ठेवा, सरोजिनी नायडूंनी काय म्हटलेलं होतं, एक स्टेटमेंट केलेलं आहे. जिन्नांना त्यांनी काय म्हटलं होतं, तर बघा कमेंट मध्ये सांगायचं आहे. जिन्नाबाबतचं त्यांचं एक स्टेटमेंट आहे, ज्याच्यावरून काय परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला सुद्धा होता. मग काय म्हटलेलं होतं जिन्नाला त्यांनी, तर ते कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. अॅनी बेझंट महत्वाचे आहेत. न्यू इंडिया, कॉमनवेल्थ हे 2 वृत्तपत्र त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेले होते. त्याचप्रमाणे यांनी काय केलं होतं, होम रूल चळवळ सुद्धा सुरू केलेली होती. कुठून केलेली होती, अड्यार मधून केलेली होती, लक्षात ठेवायचं आहे. मग यांच्या होम रूल चळवळीचे सदस्य किती होते, 7000 इतके सदस्य होते, लक्षात ठेवा. महत्वाचं आहे अॅनी बेझंट, यस, महत्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे या कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. मग अशा अध्यक्ष होणाऱ्या त्या काय होत्या, पहिल्या महिला अध्यक्ष होत्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या. मग ते अधिवेशन कुठं झालं होतं, कधी झालं होतं, ते कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. या प्रश्नाचा आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आता मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होतं विचारलंय. काय, मीठ सत्याग्रहाचं अंतिम उद्दिष्ट काय होतं हे तुम्हाला कमेंट मध्ये इथं सांगायचं आहे. बघा, मीठ कायदा खारिज करणं, सर्वसामान्यांना आर्थिक विवेचनातून सोडवणं, पूर्ण स्वराज्य, वरीलपैकी काहीही नाही. यस, महत्वाचा प्रश्न आहे, आयोगाने विचारलेला प्रश्न आहे की मीठ सत्याग्रहाचं काय अंतिम उद्दिष्ट जे आहे ते काय होतं, हे कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. महत्वाचे प्रश्न असणार आहे, सर्व महत्वाचे प्रश्न असणार आहे, ज्यातून तुमचा जास्तीत जास्त भाग जो आहे तो इथं कव्हर होणार आहे. आता मीठ सत्याग्रह जर आपण बघितला
तर मीठ सत्याग्रहामध्ये जर आपण बघितलं याचं अंतिम उद्दिष्ट काय होतं, पूर्ण स्वराज्य होतं. काय पूर्ण स्वराज्य. एक अधिवेशन झालं होतं बघा 1929 मध्ये लाहोरला हे अधिवेशन झालं होतं. रावी नदीच्या काठी हे अधिवेशन जे आहे ते भरलेलं होतं. कोण्या नदीच्या काठी? रावी नदी काठी हे अधिवेशन झालेलं होतं. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. पंडित नेहरू हे काय होते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे काय तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि या लाहोरच्या अधिवेशनामध्ये काय करण्यात आला होता, एक ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता. जो ठराव काय आहे, पूर्ण स्वराज्याचा. ठीक आहे, पूर्ण स्वराज्याचा ठराव जो आहे तो या काँग्रेसच्या इथल्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता, ज्याला पुढे काय तर संमती मिळालेली होती. आणि काँग्रेसचं ध्येय काय असेल आता तर पूर्ण स्वराज्य मिळवणं हे काँग्रेसचं ध्येय असेल. या ठिकाणी हे याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, कुठलं अधिवेशन आहे, 1929चं अधिवेशन आहे. रावी नदी काठी भरलेलं होतं, त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. या अधिवेशनामध्ये काय करण्यात आला होता, पूर्ण स्वराज्याचा ठराव तो जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. आणि 1929 पासून पुढे जर आपण बघितलं काँग्रेसचं अंतिम ध्येय काय होतं तर त्या ठिकाणी काय तर याचं पूर्ण स्वराज्य मिळवणं हे त्या ठिकाणी ध्येय होतं. ज्यामध्ये असहकार चळवळ असेल, कायदेभंग चळवळ असेल, चले जाव चळवळ असेल, यांचं सुद्धा अंतिम ध्येय काय होतं तर भारताला पूर्ण स्वराज्य मिळवून देणं हे या ठिकाणी यांचं अंतिम उद्दिष्ट होतं. लक्षात ठेवायचं आहे. याच अधिवेशनामध्ये 26 जानेवारी 1931 या दिवशी काय तर भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन जो आहे तो स्वातंत्र्य दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं. आणि हे जर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये 26 जानेवारी या दिवशी काय करण्यात आलं होतं, मग भारतामध्ये सर्वत्र 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून त्या ठिकाणी पाळण्यात आलेला होता. 26 तारीखच का निवडलेली होती कारण की त्या दिवशी रविवारची सुट्टी होती, हे लक्षात ठेवायचं आहे. मग अंतिम उद्देश काय असणार आहे मिठाच्या सत्याग्रहाचा तर पूर्ण स्वराज्य मिळवणं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं पूर्ण स्वराज्य हे याचं अंतिम उद्दिष्ट असणार होतं. पुढचा प्रश्न बघा, पुणे, ठाणे, धारवाड, मुंबई येथे पसरलेल्या दारूबंदी कार्यक्रम का आवर्ता घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. पुणे असेल, ठाणे असेल, धारवाड असेल, मुंबई या भागामध्ये पसरलेला दारूबंदी कार्यक्रम का आवर्ता घेण्यात आलेला आहे. कारण आपल्याला विचारलंय बघा, काय काय कारण आहेत. कारण त्या कार्यक्रमात गांधीजी आणि काँग्रेसचा सहभाग नव्हता. कारण त्यात भारतीय मुसलमान सहभागी झालेले नाहीत. त्यानंतर बघा, कारण गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं. चौथं कारण बघा, आकारलेला दंड अधिक होता. यापैकी योग्य काय कारण असेल ज्या कारणामुळं इथला जो काही कार्यक्रम होता दारूबंदीचा तो आवर्ता घेण्यात आलेला आहे. फास्ट आन्सर करायचे आहेत सर्वांनी फास्ट आन्सर करायची आहेत. चलो बघा का करण्यात आलेला असेल. बघा काय झालं होतं, जसं हे असहकार चळवळ जी आहे जी चालू झालेली होती, हा असहकारचा ठराव ज्यावेळेस त्या ठिकाणी मांडलेला होता त्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या, त्याच्यामध्ये काय तर काय काय गोष्टी याच्यामध्ये केल्या जातील, नेमकी रूपरेषा काय असेल कार्यक्रमाची ते ठरवण्यात आली होती. ज्यामध्ये मद्यपान निषेधाचा जो काही ऑप्शन होता तो त्या ठिकाणी वगळण्यात आलेला होता. ठीक आहे, मग आता हा तर ऑप्शन वगळण्यात आलेला होता, पण पुन्हा जर आपण बघितलं कालांतराने त्याचा ऍड करण्यात आलेला होता. पण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर मद्यपान कार्यक्रम जो आहे, मद्यपान निषेध कार्यक्रम जो आहे किंवा ही चळवळ जी आहे ती या ठिकाणी काय करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती. का सुरू करण्यात आलेली होती कारण की हा विषय जो आहे तो गांधीजींचा आवडता विषय होता, मद्यपान निषेध. त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं होतं तर दारूच्या दुकानांसमोर त्या ठिकाणी धरणे द्यायला सुरुवात केली होती. दारूचे दुकानं बंद व्हावे यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. मग आता बघा काय झालं होतं, हे ज्यावेळेस ब्रिटिशांना कळालं, ब्रिटिश त्या ठिकाणी आले, या लोकांवर त्या ठिकाणी त्यांनी लाठी हल्ला केला. त्याचप्रमाणे इतका प्रचंड यांनी दंड आकारलेला होता की हा दंड भरणं त्या ठिकाणी शक्य नव्हतं. यामुळं काय तर पैशा अभावी हा जो काही कार्यक्रम होता दारूबंदीचा तो आवर्ता घेण्यात आलेला होता. काय कारण होतं, कारण होतं बघा, आकारलेला दंड कसा होता, अधिक होता, तो त्या ठिकाणी भरणं शक्य नव्हतं. म्हणून पैशा अभावी हा दारूबंदीचा जो काही कार्यक्रम आहे तो आवर्ता घेण्यात आलेला होता. मग कोणत्या कोणत्या भागामध्ये हा कार्यक्रम सुरू होता, पुणे, ठाणे, धारवाड आणि मुंबई ही ठिकाणं सुद्धा लक्षात ठेवा. पुढे इथं सुद्धा तुम्हाला काय केला जाईल, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. काय कारण होतं, आकारलेला दंड जो आहे तो कसा होता, अधिक होता, महत्वाचं आहे. पुढे बघा, महात्मा गांधीच्या अटकेनंतर गुजरात मधील धारासान येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं असं विचारलंय. महत्वाचा प्रश्न आहे. महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरात मधलं जे काही धारासान आहे, या धारासान इथला जो काही सत्याग्रह आहे
याचं नेतृत्व कोण केलंय तुम्हाला इथं परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. यस, महत्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल. हमखास प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारला जाणार आहे. यस, ऑप्शन आहे श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी आणि सरोजिनी नायडू यांच्यापैकी कोणी त्या ठिकाणी या सत्याग्रहाचं नेतृत्व जे आहे ते केलेलं आहे. कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा ऑप्शन जर आपण बघितलं तर सर्वांना त्या ठिकाणी उत्तराचं आलंच असणार आहे. कोण आहेत? सरोजिनी नायडू. ठीक आहे, कोण आहेत? सरोजिनी नायडू हे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. ठीक आहे, महत्वाचा आहे बा प्रश्न. आता झालेलं काय होतं, महात्मा गांधीजींना काय झालं होतं, त्या ठिकाणी 6 तारखेला अटक करण्यात आली होती. त्यांनी काय केला होता? कायद्याचा भंग केला होता. मात्र जर या ठिकाणी गांधीजींना अटक झाली नसती तर गांधीजी काय करणार होते, तर दांडी इथून धारासान इथलं जे काही मिठाचा सत्याग्रह होणार होता तिथलं नेतृत्व त्या ठिकाणी गांधीजी करणार होते. मग यांचं आधीच ठरलेलं होतं, जर या ठिकाणी गांधीजींना अटक झाली तर या धारासान इथल्या सत्याग्रहाचं नेतृत्व जे आहे ते कोण करेल? अब्बास तय्यबजी करतील. कोण? महत्वाचं आहे बघा, इथं सुद्धा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. अब्बास तय्यबजी जे आहेत हे काय करणार होते, तर इथल्या धारासान मधल्या उठावाचं जे काही उठावाचं म्हणतोय सत्याग्रहाचं नेतृत्व हे करणार होते. मात्र झालं असं काय की या ठिकाणी गांधीजींना सुद्धा अटक करण्यात आली आणि त्यानंतर अब्बास तय्यबजींना सुद्धा अटक करण्यात आली होती. मग आता या उठावाचं जे काही नेतृत्व आहे ते कोणाकडे आलेलं होतं, तर त्या ठिकाणी सरोजिनी नायडू यांच्याकडे आलेलं होतं. कोणाकडे? सरोजिनी नायडू यांच्याकडे या उठावाचं जे काही नेतृत्व आहे ते आलेलं होतं. लक्षात ठेवायचं आहे. आधी कोणाकडे जाणार होतं? महात्मा गांधी करणार होते, पण महात्मा गांधींना अटक झाली होती म्हणून कोण करणार होतं? अब्बास तय्यबजी करतील असं ठरलेलं होतं. मात्र अब्बास तय्यबजींना सुद्धा अटक झालेली होती म्हणून या उठावाचं जे काही नेतृत्व आहे ते कोणाकडे आलं होतं? सरोजिनी नायडू यांच्याकडे आलेलं होतं. जवळपास 3000 प्लस लोकांनी काय केलं होतं? धारासान इथल्या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतलेला होता आणि हा मिठाचा जो काही कायदा आहे तो यांनी मोडलेला होता. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता इथे तुम्हाला श्रीकृष्ण सारडा आहेत, कुर्बान हुसेन आहेत, मल्लप्पा धनशेट्टी आहेत, अजून एक आहेत बघा शिंदे. यांनी काय केलेलं होतं, तर ज्या वेळेस सोलापूर मधला सत्याग्रह आहे, कुठला? सोलापूर मधला सत्याग्रह, महत्वाचा सत्याग्रह आहे. ज्या वेळेस महात्मा गांधीजींना अटक झालेली होती त्या अटकेनंतर काय झालं होतं, तर या सोलापूरमध्ये सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आलेला होता. इथले जे काही गिरणी कामगार होते ते काय गेलेले होते? संपावर गेलेले होते. मग बघा काय झालेलं आहे, तर इथल्या जे काही संपकरी होते त्याच्यावर पोलिसांनी काय केलेलं आहे? गोळीबार केलेला आहे. मग हा गोळीबार जर आपण बघितलं तर या गोळीबारामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बघा हा जो काही संपकरी होते ते प्रचंड चिडलेले होते म्हणून पोलिसांनी पुन्हा याच्यावर लाठी हल्ला गोळीबार केला होता. मग आता काय झालेलं आहे, याच्यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झालेला होता. या पोलिसाच्या मृत्यूचं जर आपण बघितलं तर आरोप यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि यांना अटक करण्यात आली होती. पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये जर आपण बघितलं तर फाशीची शिक्षा यांना देण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुण्यातलं जे काही येरवडा कारागृह आहे त्या येरवड्याच्या कारागृहामध्ये या ठिकाणी जे आहे आपण फाशीची शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली होती. लक्षात ठेवायचं आहे. सोलापूर मधले हे हुतात्मा आहे. ठीक आहे, सोलापूर मधले हे सत्याग्रही आहेत, हुतात्मा आहेत. जर आपण बघितलं तर श्रीकृष्ण सारडा असतील, कुर्बान हुसेन असतील, मल्लप्पा धनशेट्टी. ठीक आहे, या प्रश्नाचा आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलं असं विचारलंय तुम्हाला. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? प्रेमा कंटक, अवंतिकाबाई गोखले, कृष्णा भुटकर आणि अरुणा असपाली यांच्यापैकी मिठाच्या सत्याग्रहाचं स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? बघा महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये जर आपण बघितलं योग्य आन्सर काय असेल? अवंतिकाबाई गोखले. कोण आहेत? अवंतिकाबाई गोखलेंनी काय केलं आहे, तर मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचं नेतृत्व केलेलं आहे. महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. त्या 13 लोकांपैकी 78 अनुयायांपैकी 13 लोकांपैकी जर आपण बघितलं तर अवंतिकाबाई गोखले सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत्या महाराष्ट्राच्या. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. यानंतर बघा बापूजी आणि पुसदमध्ये 10 जुलै 1930 रोजी इंग्रजांना विरोध दर्शवण्यासाठी काय केलं असं आपल्याला इथे विचारलं. ठीक आहे, कोण? बापूजी आणि. कुठं? पुसदमध्ये. बघा त्यांनी मीठ तयार केलं आणि सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यांनी मिठाचे पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या. तिसरं स्टेटमेंट काय आहे, तर त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडलेला होता का? त्यांनी जर आपण बघितलं विदेशी कापडे गोळा करून त्यांना आग लावली. यापैकी त्यांनी ब्रिटिशांना विरोध दर्शवण्यासाठी काय केलं असेल? ठीक आहे, काय केलं आहे बापूजी यांनी आपण अभ्यासलंय सकाळी. ठीक आहे, काय केलं होतं यांनी, तर बघा जे काही सरकारचं आरक्षित जंगल आहे, काय
जे सरकारचं आरक्षित जंगल आहे त्या जंगलामध्ये जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, जंगलाचा कायदा मोडलेला आहे. म्हणजेच काय केलं आहे त्यांनी, जंगलामध्ये जाऊन गवत कापलेलं आहे. आता जर आपण बघितलं, जे काही सरकारी जंगलं असतात ती कशी आरक्षित जंगलं असतात, ज्या जंगलामधून आपण त्या ठिकाणी सरकारच्या परवानगीशिवाय काहीच त्या ठिकाणी तोडू शकत नाही. मग यांना काय करायचं होतं, कायद्याचा भंग करायचा होता. मग आता या पुसदमध्ये जर आपण भाग बघितला तर पुसदच्या कुठं तर तुम्हाला तिथे सागर किनारा दिसणार नाही, त्याचप्रमाणे खाऱ्या पाण्याच्या विहिरी दिसणार नाहीत. मग अशा वेळी त्यांनी काय केलं होतं, तर सरकारचं जे काही आरक्षित जंगल आहे त्या जंगलाचा कायदा त्यांनी मोडलेला होता. त्यामुळं या ठिकाणी काय आहे, तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. काय, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. यस. पुढे बघा, गांधी आयर्विन कराराने टिंबटिंब या आंदोलनास स्थगिती देण्यात आलेली होती. ठीक आहे, महत्वाचा आहे प्रश्न. गांधी आयर्विन कराराने टिंबटिंब या आंदोलनास स्थगिती देण्यात आलेली आहे. सविनय कायदेभंग, बर्डोली सत्याग्रह, असहकार आंदोलन, सायमन कमिशन. चला, कोणतं योग्य आहे पर्यायामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन जर आपण बघितलं तर योग्य ऑप्शन कोणता असेल, महत्वाचा आहे गांधी आयर्विन करार, ज्यालाच काय दिल्ली करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काय, दिल्ली करार म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. ज्या करारामध्ये काय करण्यात आलेलं होतं, तर बघा महात्मा गांधीजी आणि आयर्विन या दोघांमध्ये त्या ठिकाणी हा करार झालेला होता. गांधी आणि आयर्विन यांच्या दोघांमध्ये हा करार त्या ठिकाणी झालेला होता. ज्या करारामध्ये जर आपण बघितलं तर ब्रिटिशांनी काही मागण्या मान्य केल्या होत्या आणि गांधीजींनी काही त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या होत्या. ज्यामध्ये बघा महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, तर ही जी काही सविनय कायदेभंगाची चळवळ आहे, ठीक आहे, सविनय कायदेभंगाची जी काही चळवळ आहे ती काय केली जाईल, तर त्या ठिकाणी स्थगित केली जाईल. मग स्थगित कशी केली जाईल, अंशतः स्थगित केली जाईल. ठीक आहे, पूर्णतः स्थगित करण्यात आली होती का, तर नाही, ही चळवळ जी आहे ती थांबवण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याचं सुद्धा त्या ठिकाणी जे काही मागणी होती ती मागणी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. यस, दोन आहेत. सविनय कायदेभंगामध्ये जर आपण बघितलं तर हा चळवळ त्या ठिकाणी स्थगित केली जाईल आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिलं जाईल. हे जे काही मागण्या होत्या त्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आयर्विनने सुद्धा काही मागण्या मान्य केल्या होत्या. राजकीय कैद्यांना मुक्त करण्याचे जे काही मागणी आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी मागणी जी आहे ती मान्य केली होती. मात्र भगतसिंग असतील आणि त्यांचे काही साथीदार होते त्यांना त्या ठिकाणी जी काही सोडण्याची मागणी होती ती काय, तर ब्रिटिशांनी अमान्य केलेली होती. त्यामुळे सुद्धा गांधीजींचा खूप विरोध जो आहे तो त्या काळामध्ये झालेला होता. ठीक आहे, महत्वाचं आहे कोणतं, सविनय कायदेभंगाची चळवळ काय करण्यात आली होती, तर स्थगित करण्यात आलेली होती. पुढे बघा, टिंबटिंबच्या यशस्वी प्रयोगामुळे काय, कशाच्या यशस्वी प्रयोगामुळे पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती पदवी मिळालेली आहे. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे बघा, परीक्षेमध्ये विचारला जाईल की टिंबटिंबच्या यशस्वी प्रयोगामुळे पांडुरंग महादेव बापट यांना काय सेनापती ही पदवी जी आहे ती मिळालेली आहे. मुळशी सत्याग्रह, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, फॉरवर्ड ब्लॉक, कशाच्या यशस्वी प्रयोगामुळे त्यांना सेनापती पदवी ही जी आहे ती मिळालेली आहे. बघा, आन्सर काय असेल याचं, मुळशी सत्याग्रह. ठीक आहे, मुळशी सत्याग्रह महत्वाचं आहे. काय, मुळशी सत्याग्रह याचं योग्य आन्सर असेल. ज्याचं नेतृत्व जर आपण बघितलं तर कोण केलेलं होतं, लक्षात ठेवायचं आहे, सेनापती बापट. सेनापती बापटांनी काय केलं होतं, याचं नेतृत्व केलेलं आहे. ठीक आहे, टाटा कंपनीचा काय होणार होता, इथं जलविद्युत प्रकल्प होणार होता. काय, जलविद्युत प्रकल्प जो आहे तो इथं होणार होता. ज्या प्रकल्पामुळे किती गावं, 54 गावं जी आहे त्या मुळशी परिसरातली काय जाणार होती, पाण्याखाली त्या ठिकाणी जाणार होती. त्यामुळे इथं काय करण्यात आला होता, याचा विरोध करण्यात आलेला होता. त्याचबरोबर महादेव बापटांनी, पांडुरंग बापटांनी काय केलं होतं, तर जो काही इंजिन ड्रायव्हर होता त्या इंजिन ड्रायव्हरला त्यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या. त्याच्यात त्याचं काय, तर निधन झालं होतं आणि पुढे यांना शिक्षा सुद्धा त्या ठिकाणी झालेली होती. कैदेमध्ये सुद्धा टाकण्यात आलेलं होतं. कोण आहेत, योग्य आन्सर काय आहे, मुळशी सत्याग्रह. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. मग या मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते कमेंट मध्ये सांगायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, पहिले सत्याग्रही जे आहेत ते कोण होते हे कमेंट मध्ये सांगायचं आहे, मुळशी सत्याग्रहाचे. चला पुढे बघूयात. असहकार आंदोलना दरम्यान कोणी न्यायालयात जाणं चालू ठेवलं असं विचारलंय. महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाणारा हा प्रश्न आहे पुढच्या काळामध्ये. असहकार आंदोलनादरम्यान कोणी न्यायालयात जाणं बंद केलेलं आहे. वासुदेव दास्ताने, बॅरिस्टर जयकर, अण्णासाहेब बोपटकर आणि नानासाहेब देवदेकर. खाली तुम्हाला पर्याय दिले आहेत, योग्य पर्यायाचं तुम्हाला काय करायचे, निवड करायची आहे. ठीक आहे, योग्य पर्याय जो आहे तो तुम्हाला इथं निवडायचा आहे. चला फास्ट आन्सर करायचे सर्वांनी.
येस. काय असेल योग्य आन्सर? बघा, कोणी कोणी त्या ठिकाणी सरकारी जर आपण बघितलं तर न्यायालयामध्ये जाणं त्या ठिकाणी सुरू केलं होतं. तर बॅरिस्टर जयकर आहेत, त्याचबरोबर अण्णासाहेब भोपटकर आहेत. या दोघांनी काय केलं होतं तर असहकार आंदोलनादरम्यान न्यायालयामध्ये जाणं सुरू ठेवलेलं होतं. ठीक आहे, सुरू ठेवलेलं होतं. कारण की यांच्याकडे जे काही असणाऱ्या केसेस होत्या त्या खूप साऱ्या पेंडिंग होत्या, त्या यांना निकालात काढायच्या होत्या. म्हणून यांनी काय केलं होतं तर न्यायालयामध्ये जाणं सुरू केलं होतं. त्यामुळे ब आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा आन्सर कसा असेल? योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा, असहकार कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयीन शिक्षण सोडून राष्ट्रीय शाळेत अध्यापनाचं काम करणारे व्यक्ती विचारले. ठीक आहे, अध्यापनाचं काम करणारे व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. शंकरराव जावडेकर, बाची लागू, सखा पाटील, सखाराम भागवत यांच्यापैकी कोण त्या ठिकाणी राष्ट्रीय शाळांमध्ये अध्यापनाचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं? तर याच्यामध्ये बघा योग्य आन्सर काय असेल? शंकरराव जावडेकर आहेत, बाची लागू आहेत, सखा पाटील आहेत, सखाराम भागवत आहेत. या सर्वांनी काय केलं आहे तर याच्यामध्ये सहभाग जो आहे तो घेतलेला होता. ठीक आहे, यांनी काय केलंय? राष्ट्रीय शाळांमध्ये अध्यापनाचं काम केलं होतं. स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला होता, राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करण्यात आलेला होता. त्यामुळं काय, सरकारी शाळांवर बहिष्कार टाकण्यात आलेला होता. मग या लोकांनी काय केलंय? राष्ट्रीय शाळांमध्ये शिकवण्याचं काम केलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा, टिंबटिंब आंदोलनामध्ये, ठीक आहे, टिंबटिंब आंदोलनात प्रभात फेरी आणि वानर सेना आघाडीवर होत्या. काय, प्रभात फेरी असतील किंवा वानर सेना असतील त्या ठिकाणी काय होत्या? आघाडीवर होत्या. चले जाव चळवळ, असहकार चळवळ, त्यानंतर बघा स्वदेशी आंदोलन, सविनय कायदेभंगाची चळवळ, यापैकी कशामध्ये त्या ठिकाणी वानर सेना आणि प्रभात फेरी ज्या आहेत त्या आघाडीवर होत्या? मग योग्य आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये वानर सेना असतील, प्रभात फेरी ज्या असतील काय होत्या? आघाडीवर होत्या. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, पुण्यातील कोणत्या 2 प्रसिद्ध वकिलांनी असहकार आंदोलनादरम्यान काय न्यायालयात जाणं पसंत केलं म्हटलेलं आहे? आपण अभ्यासलंय. कोण आहेत? बॅरिस्टर जयकर आहेत, अण्णासाहेब भोपटकर आहेत. या दोघांनी त्या ठिकाणी जाणं पसंत केलेलं होतं. त्यामुळे बघा ब क पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. असहकार आंदोलनादरम्यान पुढचा प्रश्न काय आहे? असहकार आंदोलनादरम्यान टिंबटिंब समजा काय विचारलेलं आहे की असहकार आंदोलनादरम्यान काय झालं ते ओळखायचं आहे आपल्याला. काय, असहकार आंदोलनादरम्यान नेमकं काय झालेलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वासुदेव दास्ताने यांनी भुसावळ येथील न्यायालयात बहिष्कार टाकला म्हटलेलं आहे पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट बघा, रामचंद्र राजवाडेंनी सोलापूर जिल्ह्यात त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला होता. सोलापूर न्यायालयामध्ये त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला होता. नेमकं याच्यापैकी काय खरं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, काय झालेलं होतं ते ओळखायला सांगितलंय. वासुदेव दस्ताने यांनी भुसावळ येथील न्यायालयावर बहिष्कार टाकला, रामचंद्र राजवाडे यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या न्यायालयावर बहिष्कार टाकला. नेमकं काय आहे? बघा, दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? बरोबर आहे. ठीक आहे, आणि दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, सोलापूर येथे मार्शल लॉ कोणत्या आंदोलनात लावण्यात आलेला आहे? सोलापूर येथे जो काही लष्करी कायदा लावण्यात आलेला होता तो कोणत्या आंदोलनादरम्यान लावण्यात आलेला आहे ते तुम्हाला इथे विचारलंय. चले जाव, असहकार, सविनय आणि वरीलपैकी सर्व आंदोलनात. महत्वाचं आहे, महत्वाचं स्टेटमेंट आहे ज्यावर आयोगाने प्रश्न पूर्वी सुद्धा विचारून झालेला आहे. ठीक आहे, या पूर्वीच्या परीक्षांमध्ये सुद्धा काय तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे, त्यासाठी महत्वाचं आहे. मार्शल लॉ जर आपण बघितलं तर यांचे एक भारत मंत्री होते. ठीक आहे, ब्रिटिशांचे एक भारत मंत्री होते. ज्या भारत मंत्र्याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे त्या भारत मंत्र्यानं काय केलं होतं तर कबूल केलं होतं की संपूर्ण भारतामध्ये, कुठं? संपूर्ण भारतामध्ये फक्त आणि फक्त केवळ काय तर या सोलापूरमध्येच काय करण्यात आलेला होता तर लष्करी कायदा जो आहे तो लावण्यात आला होता. ठीक आहे, लष्करी कायदा जर आपण बघितलं तर फक्त कोणत्या ठिकाणी लावण्यात आला होता? सोलापूरमध्ये लावण्यात आला होता. असं एका त्यांचा भारत मंत्री होता, ज्या भारत मंत्र्यानं काय केलं होतं हे कबूल केलं होतं. त्या भारत मंत्र्याचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मग कोणतं आहे आंदोलन तर लक्षात ठेवायचं आहे सविनय कायदेभंग हे आंदोलन जे आहे यामध्ये काय करण्यात आली होती? त्यांना त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये फक्त सोलापूरमध्ये मार्शल लॉ जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता. यास महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. पुढे बघा, महर्षी वीरा शिंदे यांच्या बाबत असत्य विधान ओळखायची आहेत. त्यांनी मुंबई कायदेमंडळामध्ये आलेल्या तुकडे जोड बिलास विरोध केलेला आहे. त्यानंतर बघा, असहकार आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी पुण्यामधून केलेलं आहे.
मग याचं योग्य जे काही आहे ते स्टेटमेंट तुम्हाला इथं ओळखायचं आहे. काय असेल? असत्य विधानं इथं ओळखायला सांगितलीत आपल्याला. काय असत्य विधानं जी आहेत ती ओळखायला सांगितलेली आहेत. चला सर्वांनी आन्सर करायचा आहे बघा. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाणार आहे. यस, फास्ट आन्सर करायचे सर्वांनी. येस, चलो काय आहे योग्य आन्सर बघा. असत्य विचारलेलं होतं, कोणतंही असत्य नाही, दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर काय असेल? योग्य असेल. असहकार चळवळीच्या मान्यतेसाठी टिंबटिंब या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं खास अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं. आपण लेक्चरच्या स्टार्टिंगलाच डिस्कस केलेलं आहे यावर. काय तर लेक्चरच्या स्टार्टिंगलाच डिस्कस केलेलं होतं की असहकार चळवळीच्या मान्यतेसाठी टिंबटिंब या ठिकाणी काय तर राष्ट्रीय सभेचं खास अधिवेशन भरवण्यात आलं होतं, विशेष अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं. बा कोण्या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे? महत्वाचं आहे, कुठं? कोलकाता. कोलकाता या ठिकाणी काय तर राष्ट्रीय सभेचं विशेष अधिवेशन जे आहे किंवा खास अधिवेशन ज्याला आपण म्हणतो, हे अधिवेशन इथं भरवण्यात आलेलं होतं. 1920 सालीचे अधिवेशन भरवण्यात आलं होतं, ज्याचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात ठेवायचं आहे, लाला लजपत राय याचे अध्यक्ष होते. कोण? लाला लजपत राय हे काय होते तर याचे अध्यक्ष होते. ज्या वेळेस हा असहकार चळवळीचा जो काही ठराव आहे तो या कलकत्ता अधिवेशनामध्ये मांडलेला होता, त्याच वेळेस लाला लजपत रायांनी काय केलं होतं तर बघा या ठरावाला त्यांनी पाठिंबा दिला होता का तर पाठिंबा दिला नव्हता. काय केला होता तर विरोध केलेला होता, लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा लाला लजपत रायांनी काय केला होता? विरोध केलेला होता. मात्र हेच ज्या वेळेस 1920च्या डिसेंबर 1920च्या नागपूर मधल्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस हा ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आला होता, कशाचा तर लक्षात ठेवायचं असहकार चळवळीचा जो ज्यावेळेस ठराव या ठिकाणी जर आपण बघितलं चित्तरंजन दास यांनी ज्यावेळेस हा ठराव जो आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडला होता, त्यावेळेस मात्र लाला लजपत राय यांनी काय केला होता त्याला पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे, पाठिंबा काय केला होता तर दिलेला होता, लक्षात ठेवायचं आहे. कुठल्या? नागपूर अधिवेशनामध्ये पाठिंबा दिला होता, मात्र जे काही कलकत्ता इथलं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये पाठिंबा दिला आहे का तर नाही. हे काय विशेष अधिवेशन जे आहे ते कधी तर कोलकाता या ठिकाणी पार पडलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन थांबावं असं पत्र कोणी लिहिलेलं आहे? पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. महत्वाचं स्टेटमेंट आहेत बघा. काय तर महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन थांबवावे असं पत्र जे आहे ते कोणी लिहिलेलं आहे? सर चंदावरकर, फिरोज सेठन, त्यानंतर बघा उत्तमलाल त्रिवेदी आणि वरीलपैकी सर्व यापैकी कोणी त्या ठिकाणी काय महात्मा गांधींना असहकार चळवळ जी आहे ती थांबवावे असं पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. कोण आहेत व्यक्ती? वरीलपैकी सर्व. ठीक आहे, वरीलपैकी सर्व हे याचं योग्य आन्सर असेल. या व्यक्तीने काय केलं होतं? गांधींना पत्र लिहिलं होतं आणि काय म्हटलेलं आहे की असहकार चळवळ जी आहे ती थांबवा. सर चंदावरकर आहेत, फिरोज सेठन आहेत, उत्तमलाल त्रिवेदी आहेत, यांनी काय केलं होतं तर हे पत्र जे आहे ते गांधींना केलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. बघा टिंबटिंब हे आंदोलन पूर्णपणे अंमलात आल्यास 1 वर्षात स्वराज्य मिळवण्याचे आश्वासन महात्मा गांधीजींनी दिलेलं होतं. मग कोणतं आंदोलन आहे? महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंगाचं आंदोलन की छोडो भारतचं आंदोलन की यापैकी नाही? नेमका आन्सर काय असणार आहे? योग्य आन्सर जे आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. कोणत्या आंदोलनादरम्यान काय म्हटलेलं होतं गांधीजींनी की जर पूर्णपणे अंमलात आल्यास 1 वर्षामध्ये काय केलं जाईल तर स्वराज्य जे आहे ते मिळवण्याचं आश्वासन महात्मा गांधीजींनी दिलेलं होतं. मग ते आंदोलन आपल्याला या ठिकाणी विचारलंय. योग्य आन्सर काय असेल बघा. पर्याय क्रमांक 1 असहकार आंदोलन. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा, कोणी असहकार आंदोलनात सरकारी वकिलीचा त्याग केला होता? काय त्याग करणारे कोण कोण होते विचारले. ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, असफ अली यांच्यापैकी कोणी वकिलीचा त्याग केलेला आहे? मग योग्य आन्सर काय असेल बघा. योग्य आन्सर काय असेल पर्यायामध्ये त्या ठिकाणी जर आपण बघितलं कमेंट करून सांगायचं आहे, फास्ट सांगायचं आहे की वकिलीचा त्याग जर आपण बघितलं तर करणारे कोण कोण होते तर बघा याच्यामध्ये चित्तरंजन दास आहेत, मोतीलाल नेहरू आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत, असफ अली आहेत, लोकमान्य टिळक नाही. ठीक आहे, 1 ब क ड ई हे याचं योग्य आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय
तर याचं योग्य आन्सर जे आहे ते मिळून जाईल. आता पुढे बघा, मार्च 1922 ला महात्मा गांधी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून 6 महिन्याचा कारावास त्यांना त्या ठिकाणी भोगावा लागलेला आहे किंवा 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा त्यांना झालेली आहे. पुढे बघा, दुसरं स्टेटमेंट काय आहे, असहकार आंदोलन मागे घेण्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस काय तर नाराज झालेले होते. मग आपल्याला काय विचारलंय, सत्य विधानं इथं विचारलेली आहेत. काय सत्य विधानं इथं तुम्हाला विचारलेली आहेत. ऑप्शन बघा, अ आणि ब सत्य आहे, फक्त ब सत्य आहे, फक्त अ सत्य आहे आणि चौथा ऑप्शन आहे कोणतंही नाही. मग सत्य विधान या ठिकाणी विचारलंय बघा. आपण सकाळी सुद्धा अभ्यासलेलं होतं. काय झालेलं आहे, मार्च 1922 ला महात्मा गांधी यांना अटक करून 6 महिन्याची कारावास शिक्षा झाली का, हे स्टेटमेंट बरोबर आहे का, नाही. किती, 6 वर्षाची झालेली आहे. किती, 6 वर्षाची शिक्षा झालेली आहे. किती, 6 वर्षाची शिक्षा झाली, म्हणून हे असत्य आहे. आणि ज्या वेळेस त्यांनी काय केलं होतं महात्मा गांधीजींनी, ज्या वेळेस चौरी चौरा घटना झालेली आहे बघा, चौरी चौरा ही जी काही घटना झालेली होती 1922 मध्ये झालेली आहे. 5 फेब्रुवारी 1922 रोजी ज्यावेळेस ती घटना झाली होती, त्यानंतर महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, तर ही असहकार चळवळ जी आहे ती स्थगित केलेली होती, थांबवलेली होती, बंद केलेली होती. त्यामुळं काँग्रेसमधले जे काही नेते होते, ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं मोतीलाल नेहरू असतील, चित्तरंजन दास असतील, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सुभाषचंद्र बोस असतील, हे काय झाले होते, नाराज झालेले होते. कारण गांधीजींनी काय केलं होतं, तर इतक्या चांगल्या फॉर्म मध्ये असणारी ही जी काही चळवळ आहे ती अचानक त्यांनी थांबवलेली होती. त्यामुळे काँग्रेसमधला काही वर्ग जो आहे तो काय झाला होता, नाराज झाला होता, ज्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस सुद्धा होते. हे स्टेटमेंट कसं आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे बघा, सत्य विचारलंय विधान आपल्याला, फक्त पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा आन्सर काय असेल, अगदी बरोबर असणार आहे. ठीक आहे, अगदी बरोबर हे आन्सर या ठिकाणी असणार आहे. चौरी चौरा या गावामध्ये काय झालं होतं, हिंसक वळण लागलेलं होतं असहकार चळवळी दरम्यान. पोलिसांनी तिथं गोळीबार केला होता, शांततेने आंदोलन सुरू होत असताना सुद्धा गोळीबार केला होता, लाठी हल्ला त्यांच्यावर केला होता. मग चिडलेल्या लोकांनी काय केलं आहे, तर पोलीस स्टेशन जे आहे ते जाळून टाकलेलं होतं. मग ही गोष्ट जी आहे ती गांधीजींना अजिबात आवडली नव्हती. गांधीजी यामुळे दुःखी झाले आणि त्यांनी काय केलं होतं, तर ही जी काही चळवळ आहे ती स्थगित केली होती, थांबवलेली होती. गांधीजींना त्या ठिकाणी गांधीजी नाराज सुद्धा यासाठी होते की कारण की हे जे काही आंदोलन आहे, हे जी काही असहकार चळवळ आहे, याचं काय तर लोकांना प्रशिक्षण देणं गरजेचं होतं. नेमकी चळवळ जी आहे, सत्याग्रह जो आहे तो नेमका कशा पद्धतीनं केला जावा हेच लोकांना त्या ठिकाणी माहिती नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे की आपण लोकांना प्रशिक्षित न करताच काय हे आंदोलन सुरू करून हिमालयासारखी घोडचूक आपण केलेली होती, असं गांधींनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, असहकार चळवळ आहे, महत्वाची चळवळ आपल्याला सांगता येतं. फक्त ब याचं काय असणार आहे, योग्य आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, 20 डिसेंबर 1920 रोजी टिंबटिंब यांनी नागपूर अधिवेशनात असहकार ठराव मांडला. कोण होते असहकार ठराव मांडणारे, आपण अभ्यासलेला आहे, चित्तरंजन दास आहेत. कोण, चित्तरंजन दास यांनी काय केलेला आहे, असहकाराचा ठराव या ठिकाणी डिसेंबर मध्ये नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मांडलेला होता आणि याला काय मान्यता सुद्धा मिळालेली आहे. ठीक आहे, मान्यता सुद्धा याला मिळालेली होती. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 याचे योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, असहकार आंदोलनात कोणत्या कार्यक्रमाचा समावेश होता असं विचारलंय. ठीक आहे, स्वदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार, सरकारी सभा, पदव्या, अधिकार पद यांचा त्याग करणं आणि कार्यक्रमांना अनुपस्थित राहणं, यापैकी कोणत्या कार्यक्रमाचा समावेश असहकार आंदोलनामध्ये होता असं विचारलेलं आहे. चला फास्ट आन्सर करायचे आहेत. काय असणार आहे याचं योग्य आन्सर, तर बघा इथं काय दिलं आहे, पहिलंच बघा, पदवी असतील, अधिकार पद असतील यांचा त्याग करून कार्यक्रमांना अनुपस्थित राहणं, हे स्टेटमेंट कसं आहे, अगदी बरोबर आहे. पदव्या असतील, नोकऱ्या असतील, ह्या काय तर त्या ठिकाणी त्याग करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. सरकारी सभा, ठीक आहे, ज्या काही सरकारी सभा असतील त्या सरकारी सभावर काय केलं होतं, यांनी बहिष्कार टाकलेला होता. ठीक आहे, प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळेस भारतात येणार होता, मात्र सर्वत्र काय तर सभांना उपस्थित न राहण्याचं, त्याचप्रमाणे त्याचा निषेध व्यक्त करण्याचं जे आहे ते इथं ठरवण्यात आलेलं होतं. त्यामुळे सुद्धा ब्रिटिश जे आहे ते प्रचंड चिडलेले होते. त्यानंतर स्वदेशीचा पुरस्कार, हे कसं आहे, बरोबर आहे. स्वदेशीचा पुरस्कार करून विदेशी वस्तूंवर काय तर बहिष्कार याच्यामध्ये टाकण्यात आला होता. त्यामुळे ब सुद्धा बरोबर आहे, क सुद्धा बरोबर आहे, ड सुद्धा बरोबर आहे. स्वदेशी मालावर बहिष्कार इथं म्हणलंय, त्यामुळे हे कसं असेल, चुकीचं असेल. ठीक आहे, स्वदेशीचा पुरस्कार करायचा होता आपल्याला, ना की त्याच्यावर बहिष्कार टाकायचा होता. म्हणून या ठिकाणी काय कशाचा समावेश होतो, ब क ड चा समावेश होतो. पर्यायामध्ये बघा,
फक्त 2 हे याचं योग्य आन्सर असेल, ब क ड फक्त हे याचं योग्य आन्सर असेल, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. काँग्रेसच्या अंतर्गत स्थापन झालेला देश सेविका संघ टिंबटिंबच्या चळवळीत सक्रिय होता असं विचारलंय. काय बघा, काँग्रेसच्या अंतर्गत एक संघ जो आहे तो स्थापन झाला होता, ज्याचं नाव काय होतं, देश सेविका संघ असं त्याचं नाव होतं. मग टिंबटिंबच्या चळवळीत तो सक्रिय होता. ऑप्शन आहेत सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, चले जाव चळवळ, सायमन कमिशनला विरोध. यापैकी योग्य काय असणार आहे, सविनय कायदेभंग चळवळ असणार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान त्या ठिकाणी देश सेविका संघ हा काय तर सक्रिय होता, लक्षात ठेवायचा आहे. काँग्रेसच्या अंतर्गत स्थापन झालेला हा काय होता, एक संघ होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं आन्सर कसं असेल, अगदी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर बरोबर असणार आहे. यस, महत्वाचे हे प्रश्न जे आहेत ते आज आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. महत्वाच्या प्रश्नांचा त्या ठिकाणी आढावा आपण घेतलेला आहे. यस, सर्वांनी त्या ठिकाणी जे लेक्चर असतात आपले ते रोजच्या रोज करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे, अभ्यास मित्र नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. तिथून तो तुम्ही ग्रुप जॉईन करा, ज्याच्यावर आपल्या जे काही दैनंदिन लेक्चर होत असतात त्याची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला तिथून मिळत जाईल. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर ह्या लेक्चरच्या लिंक सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जातील. अभ्यास मित्र नावाचंच आपलं एक इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. अभ्यासपूर्ण जे काही रील्स असतात ते तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत. यस, तर महत्वाचं हे असे लेक्चर आपले दैनंदिन होत असतात. रोज संध्याकाळी आपलं 7:30 वाजता लेक्चर असतं. सर्वांनी त्या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित राहायचं आहे. आजचं हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये होतं. लेक्चर कसं वाटलं ते नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.